स्वरी रवींद्र बोरुडे. मी इयत्ता तिसरीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोमळवाडी. आज या वेशभूषा स्पर्धेत मी सादर करत आहे महाराणी ताराराणी. ही तो भूत आहे जगदंबेचे, मळवट भाई भवानीचा, शिवशंभूंच्या चरणी राहावे मान आम्हा तो भगव्याचा. रामचंद्र पंत अमात्य आम्हास म्हणाले, संताजी आणि धनाजी यांसारखे वीर धुरंधर योद्धे असताना आपण मोहिमेवर जाण्याची जोखीम का घ्यावी राणी सरकार? आम्ही स्वराज्य सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई आहोत. त्या मुलांना कळाले आहे की स्वराज्यातल्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्या हाताने तलवारही मारता येते. होय, मीच ती स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शहाजीराजे आणि राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ यांची नाचून. होय, मीच ती स्वराज्याचे देखणे स्वप्न साकार करणाऱ्या शिवरायांची सून. होय, मीच ती स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या रक्त सांडणाऱ्या छत्रपती शंभूराजे यांचे बंधू कर्तबगार राजारामराजे यांच्या महाराणी ताराराणी. स्वराज तेजयोगिनी रयाळली रणांगणी, पराक्रमे शिवसुषा अखंड शौर्य संगिनी, रिपू समोर टाकली प्रजेस माय माऊली, स्वराज पुन्हा दिले पुनच्च ज्योत तैवली. स्वराज्य सौदामिनी ताराराणी, स्वराज्य सौदामिनी ताराराणी. संताजी धनाजी घेऊन बरोबरी गडमांना रोखले, जिने शिवप्रभू परी शत्रूंना नमविले, अनेक शोध जोडले, निती शक्ती शादीने औरंग्या गाडले. जनाचं वसला तरी रात वीर रागिनी, स्वराज पुन्हा दिले पुनच्च ज्योत तैवली. स्वराज्य सौदामिनी ताराराणी, स्वराज्य सौदामिनी ताराराणी. आम्ही ताराराणी युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई, सरसेनापती हंबीररावांच्या कन्या, छत्रपती राजारामराजांच्या राणी सरकार. 5 लाखाचे सेना सागर आणि 5 पिढ्यांचा खजिना घेऊन थैमान माजवणाऱ्या औरंग्याला रोखणारे तुमच्या आत्मातील लेख. तमाम मराठी मुलकातील देवाऱ्यातील पहिला मुद्रा स्त्री शक्तीचा असतो. ती स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. मुरदाड मस्तवाल मुजोर मुघलांना केवळ कृष्ण कोयनेचेच पाणी नव्हे तर मराठ्यांच्या समशिरीचे पाणी पाजले आम्ही. स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार उद्ध्वस्त करू शकते आणि तो आम्ही केला. थोरल्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत आणि जाज्वल्य ठेवायचा होता. आलम हिंदुस्थानात अंमल ठेवलेल्या मुघली सल्तनतीला याच मातीत गाडायचं होतं, म्हणून आम्ही राजारामराजांच्या शमशीरची ढाल झालो. निधड्या छातीनं लाखाच्या छावणीत घुसणाऱ्या शिवकाशीनं हा विचार नव्हता केला की कोण कुठे जबडापासून बसलाय आणि कोण कुठे आपल्याला गारद करीन. आपण बसा इथं त्या कटपुतल्या भावल्या नाचवत, पण आम्ही शांत बसणार नाही. प्रश्न राजारामराजांच्या जीवाचा आहे आणि राजारामराजांसाठी ही तारा काही करू शकते. स्वराज्याचा सूर्य कधी मावळू नये म्हणून स्वराज्य रक्षणेच्या मोहिमेवर स्वार झालो. वेळ काळ बनून आली होती. मुघलांची टळगाड या महाराष्ट्रावर पडली होती. गडकोच खचले, तसेच वतनाच्या लोभापायी माणसाची इमाने खचली. शिवदौलत पारखी झाली, पण आमची हिम्मत करतील कधीच नव्हती, कारण झुंजारपणाचा निखारा नियतीने आमच्या पदरात बांधला होता आणि तोच पदर खोचून आम्ही त्या औरंग्याची कबर या दख्खनच्या मातीत खोदली. 5 पिढ्यांच्या बादशाहीला मूठ माती मराठ्यांच्या लिकीनं दिली. लढले मी, झुंजले मी, लढले मी, झुंजले मी, लाखा या भगव्याचा मान झिटकारली